सांगलीत विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी मॅरेथॉन बैठका घेतल्यात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका घेण्यात आल्या। स्थानिक पातळीवरील नेते पदाधिकारी यांना विचारात घेऊनच आगामी निवडणुका लढवल्या जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आगामी काळात होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या सहप्रभारी पदाची मोहोळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे, तर बैजयंता पांडा यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि पुढल्या वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। नवी मुंबईमध्ये सिडको सोडतधारक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। माथाडी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असताना सिडको घरांच्या किमती कमी करण्याची मागणी करणारे फलक दाखवण्यात आले। ते अखेर सिडको घरांचा प्रश्नही मार्गी लावतो असं आश्वासन मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावरूनच द्यावं लागलं। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे। सरसकट नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी जालन्यातल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। हातात ज्वलनशील पदार्थ घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चर्चेसाठी जाणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं। साताऱ्याच्या भोईंज इथल्या प्राचीन महालक्ष्मी मंदिरामध्ये किरणोत्सव सोहळा पार पडला। देवीच्या शिरावर आणि कपाळी सूर्यकिरणांनी अभिषेक करण्यात आला आणि यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते। वाशिमच्या एसएमसी शाळेमध्ये नवरात्रीनिमित्तानं विद्यार्थ्यांनी ऑपरेशन सिंदूर मोहिमेचा देखावा सादर केला। या मोहिमेमध्ये कमांडिंग करून विजय मिळवणाऱ्या महिला अधिकारी कर्नल यांचा विशेष गौरव विद्यार्थ्यांनी देखाव्यातून केला। यवतमाळच्या पुसद तहसील कार्यालयावर बंजारा समाजानं भव्य मोर्चा काढला। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं पारंपरिक वेशभूषेमध्ये बंजारा बांधवांनी मोर्चात सहभाग घेतला। अकोल्यात राज्य शासनातल्या विविध विभागातल्या कर्मचाऱ्यांनी आणि संघटनांनी सरकारविरोधात मोर्चा काढला। 2005 नंतरच्या नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, शिक्षण आणि आरोग्य विभागातली रिक्त पदं भरावीत, बांधकाम कामगारांसाठी लागू केलेला 12 तासांचा कामाचा निर्णय हा रद्द करावा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। साताऱ्याच्या वाईमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, मात्र शासन आणि जलसंधारण विभागानं याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। शासनाची कानउघडणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भजन आंदोलन केलं। शासनाच्या स्वच्छता सेवा अभियानांतर्गत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग परिसरामध्ये श्रमदान मोहीम राबवण्यात आली। 1 दिवस 1 तास 1 साथ या संकल्पनेवर आयोजित उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। रायगडच्या पेणमध्ये आदिवासी हुतात्मा नाग्या कातकरी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला। या निमित्तानं आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून रॅलीचं आयोजन केलं आणि यावेळी मोठ्या संख्येनं आदिवासी बांधवांची उपस्थिती होती। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला। सरकारकडून जाहीर करण्यात आलेला मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। वाशिमच्या रिसोड तहसील कार्यालयावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं मोर्चा काढला। वाशिम जिल्ह्यात खरीप पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे प्रशासनानं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं पीएचडी संशोधकांच्या शोधप्रबंध सादरीकरणाची मुदतवाढ नाकारली, तेव्हा संशोधक अडचणीत आलेत। नोकरी सुरू असताना संशोधन पूर्ण झालं। अनेक उमेदवारांना कोविडमुळे अडचणी होत्या, त्यामुळे शोधप्रबंध स्वीकारण्यास मुदतवाढीची मागणी उमेदवारांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली। भंडाऱ्यातल्या शहापूरमध्ये नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालयानं पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम हाती घेतलाय। बीज फेका जंगल वाढवा या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी 10,000हून अधिक सीड बॉल तयार केले आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं 50 सीड बॉल बनवून या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला। नागपूरमध्ये बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। 34 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं। अमरावतीमध्ये 33 अंश सेल्सिअस आणि वर्ध्यामध्ये 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। पुण्याच्या कात्रज इथल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातल्या पाण्यामुळे वन्यजीवांना धोका निर्माण झालाय। पाणी वेळोवेळी न बदलल्यामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होतोय आणि त्यामुळे तात्काळ पाणी बदलावं असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले। नाशिक महापालिकेला आंतरराष्ट्रीय संस्थांमधल्या क्रिसिल आणि इंडिया रेटिंग यांनी AA+ रेटिंग दिलेली आणि या रेटिंगमुळे सिंहस्थ कार्यक्रमासाठी महापालिकेला कमी व्याजदरावर कर्ज घेता येईल आणि ग्रीन बॉन्ड आणि म्युनिसिपल बॉन्ड जारी करणं शक्य होणार आहे।
वाशीमधल्या रिसोड ते करडा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. प्रवाशांना या रस्त्यावरून प्रवास करताना त्रास सहन करावा लागतोय आणि त्यासाठी प्रशासनानं तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होतीये. वाशीमधल्या बिटोडा भोयर ते कोळंबा महाली गावादरम्यान एका भरधाव टिप्परनं दुचाकीला धडक दिली. त्यामुळे अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी टिप्पर चालकाला पोलिसांनी अटक केली. पुढचा तपास सुरू केलाय. जाऊया पुढच्या बातमीकडे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्र्यांसमोर वृद्ध शेतकऱ्यानं टाहो फोडला. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेडमधल्या नुकसानीची पाहणी केली. नांदुसा गावातल्या नुकसानीची पाहणी राठोड करत असताना अल्पभूधारक शेतकरी चांदबा जाधव यांना अक्षरशः रडू कोसळलं. चांदबा जाधव यांच्या 2 एकरवरची पिकं पूर्ण उद्ध्वस्त झाली. याशिवाय त्यांची 2 जनावरं या पुरामध्ये वाहून गेली. त्यामुळे मंत्री महोदयांना पाहताच त्यांना रडू कोसळलं. ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी 50,000 मदत करावी अशी मागणी या वयोवृद्ध शेतकऱ्यानं मंत्र्यांकडे केली आहे. काय करू आता सांगा, सगळे तसं बघा, तो हलवा 2 जनावर सगळ्याचे वाहून गेले. आपला मदत मिळेल ना त्याचं. बघा तुम्ही केली तर मिळेल. नाही होतच नाही ना आमच्या इथं एवढं क्षेत्र कमी 100 ट्रक माती भरली तरी नाही